नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम प्रशिक्षणार्थी बांधवांना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, बघा, तुमचं प्रशिक्षण पूर्ण झालं. अनेक जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळावे झालेत. अनेक जिल्ह्यांमध्ये रोजगार मिळवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुद्धा होत आहेत, पत्र निघत आहेत. त्यासाठी आपले विद्यार्थी प्रशिक्षणार्थी बांधव यांनी अनेक आंदोलनं केलीत. सध्याही भागवत कबाडी सर यांचं उपोषण सुरू आहे. त्यांना नेमकं आयुक्त कार्यालयातनं काय सांगितलेलं आहे किंवा त्यांच्याकडनं नेमकं काय अभिवेचन आलेलं आहे, कुठली सकारात्मक पाठपुरावा त्यांनी केलेला आहे मुख्य आयुक्त कार्यालयाकडे, आणि मुख्य आयुक्त कार्यालयांसोबत त्यांचं बोलणं झालेलं आहे असं त्यांनी सांगितलं. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या जिल्ह्यासाठी नेमक्या कुठल्या उपाययोजना करतो असं सांगितलं, आणि राज्यभरासाठी विविध 36 जिल्ह्यांमध्ये नेमक्या कशा पद्धतीनं उपाययोजना करता येतील जेणेकरून प्रशिक्षणार्थी बांधवांना त्याचा फायदा होईल, लाभ होईल, या संदर्भामध्ये कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रशिक्षणानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराची हमी तर पाहिजे. कारण की विद्यार्थ्यांचा जो काही प्रशिक्षणाचा अनुभव आहे तो अजिबात वाया जाऊ द्यायलाच नको. अलग लक्षामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी भेटली पाहिजे, आणि त्यांना प्रशिक्षण आता जे तुम्ही दिलेलं आहे त्याच्यामुळे आता रोजगार सुद्धा तुम्हाला द्यायलाच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही द्यायलाच हवा, याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये काही शंका असायला नको. परंतु आपलं असं लक्षात आलेलं आहे की विद्यार्थी रोजगाराची मागणी करत आहेत, आंदोलनं करत आहेत. त्या ठिकाणी भागवत कबाडी सर यांचं उपोषण देखील सुरू आहे. आणि जर विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर त्यांच्यावरती उपोषण करण्याची वेळ असेल तर खरं पाहिलं तर हेच दुर्दैव आहे. विद्यार्थ्यांवरती स्वतःच्या भाकरीसाठी मागणी करण्यासाठी त्यांना जर उपोषणावर बसावं लागतं तर हे भारताचं दुर्दैव म्हणावं नाही तर मग काय आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सांगितले की आमचा आवाज एक आहे, आम्हाला फक्त एकच गोष्टी पाहिजे, ते म्हणजे रोजगार पाहिजे. मग आता कौशल्य विभागाने नेमकं काय म्हटलं ते आपण बघूयात. कौशल्य विभागाने विविध गोष्टी त्या स्वरूपामध्ये सांगितलेल्या आहेत. त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी काय म्हणतात की आपण असं म्हणूयात की आश्वासन दिलेलं आहे की आम्ही हे करू ते करू. ठीक आहे, आता काय काय म्हटलं ते आपण बघूयात. पहिली विद्यार्थ्यांची मागणी होती ती की मंगल प्रभात लोढासाहेब यांनी काय करावं, राजीनामा द्यावा. कारण की एक मंत्री म्हणून जे आहे तर त्यांनी खरं पाहिलं तर पाहिजे तशी कामगिरी केली नाही अशी विद्यार्थ्यांची भावना आहे. दुसरं म्हणजे काय की रोजगारासाठी स्पष्ट धोरण असायला पाहिजे, आणि त्या संदर्भामध्ये तुम्ही GR काढा अशा पद्धतीची मागणी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी वेळोवेळी केलेली आहे. आणि जोपर्यंत संबंधित मागणी जी आहे ती संबंधित मंत्री आपली जबाबदारी म्हणून घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असं त्यांनी सांगितलं. विद्यार्थी मित्रांसोबत तातडीने चर्चा करा, त्यांच्याशी बोला, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या, आणि मग तुमचं आम्हाला काहीतरी सांगा. तुम्ही विधान भवनामध्ये सांगितलं, विधान परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं, सरकारनं सांगितलं काय की आम्ही विद्यार्थ्यांना 6 कलमी कार्यक्रम देऊ, मॅच मेकिंग पोर्टल तयार करू, त्यांना रोजगार देण्यासाठी रोजगार मेळाव्यांचं आयोजन करू, मुख्यमंत्री महाफंड योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय करू तर 6 लाखापर्यंतचं लोन सुद्धा देऊ. परंतु आता असं निदर्शनास येत आहे की हे याच्यापैकी कुठलंही वचन पूर्ण झालेलं नाही आहे, आणि म्हणून विद्यार्थी त्या ठिकाणी टेन्शनमध्ये आहेत. माननीय मंगलप्रभात लोढासाहेब यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थी सातत्याने करत आहेत, ते तर काही झालं नाही. मग आता त्यांनी काय केलं की काही आश्वासनं दिलेली आहेत. त्या आश्वासनांमध्ये पहिलं आश्वासन हे आहे की ज्या जिल्ह्यामध्ये सध्या आंदोलन सुरू आहे, म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू आहे तुम्हा सर्वांना माहिती आहे की हिंगोली जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये तात्काळ त्या ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित करून हिंगोली जिल्ह्यामधले जेवढेही प्रशिक्षणार्थी आहेत, इच्छुक प्रशिक्षणार्थी आहेत, ठीक आहे, आता जेवढे म्हटल्याच्या नंतर सगळेच्या सगळे काही राहणार नाहीत, परंतु जेवढेही इच्छुक प्रशिक्षणार्थी आहेत त्या सगळ्या प्रशिक्षणार्थी बांधवांना कंपन्यांच्या माध्यमातून किंवा खाजगी कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून देऊ, आणि त्यासाठी आवश्यक असलेली जी काही कार्यवाही आहे तर ती आम्ही तात्काळ करू अशा पद्धतीचं आश्वासन हिंगोलीच्या कौशल्य विभागाने दिलेलं आहे. त्यामुळे हिंगोली कौशल्य विभागाची ही तत्परता एक लक्षात घेणं आवश्यक आहे की त्यांनी प्रशिक्षणार्थी बांधव उपोषणाला बसल्याच्या नंतर तात्काळ त्याची दखल घेतली. परंतु आपल्या प्रशिक्षणार्थी बांधवांचं काय म्हणणं आहे की ठीक आहे भाऊ, तुम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये हा रोजगार मेळावा आयोजित करसाल, मग बाकीच्या जिल्ह्यांमध्ये काय, तर त्यांनी असं सांगितलं. ठीक आहे, भागवत कबाडी सरांनी ते मला सांगितलं, मी ते तुम्हाला सांगतोय. भागवत कबाडी सरांना हिंगोली कौशल्य विभागामधनं असं सांगण्यात आलं की बरं ठीक आहे, तुमची मागणी आहे ना की इतरही सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना रोजगार भेटला पाहिजे, तर त्यांच्या रोजगाराच्या दृष्टिकोनातून आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हा ड्राईव्ह 100% करू. संपूर्ण राज्यामध्ये एकाच दिवशी, ठीक आहे, एकाच दिवशी विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने रोजगार देता येईल, म्हणजे त्याच्यामध्ये एक वाक्यता राहील या संदर्भामध्ये
बोलणं झालेलं आहे असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे, त्यासाठी जे काही पावलं उचलावे लागतील आम्हाला सर्व सहाय्यक आयुक्त मिळून तर ते आम्ही करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता पुढचा आणखीन एक महत्त्वाचा फॅक्टर जो या ठिकाणी निग्लेक्ट करता येणार नाहीये तो म्हणजे पगाराचा. तर पगार जे आहे ते आस्थापनाच देणार आहे. ठीक आहे, आणि पगार हा काही म्हणजे तुम्हाला जो आधी मिळत होता म्हणजे 6,000 8,000 किंवा 10,000 एवढा मिळणार नाही, तर याच्यापेक्षा कसा मिळेल, जास्त मिळेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, असं त्यांनी वचन त्या ठिकाणी दिलेलं आहे. पुढचा महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे काय आहे की जर आपल्याला राज्यस्तरीय पत्र पाहिजे असेल, ठीक आहे, राज्यस्तरीय पत्र पाहिजे असेल, पूर्ण संपूर्ण राज्याला लागू असेल तर यासाठी थोडासा वेळ लागेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. मुळामध्ये या पत्राला वेळ वगैरे काही लागत नाही. आयुक्तांनी जर म्हटलं तर 2 मिनिटांमध्ये, मुख्य आयुक्तांनी जर असं ठरवलं, ठीक आहे, तर 2 मिनिटांमध्ये ते असं पत्र काढू शकतात. कारण की महाराष्ट्रभरामध्ये जर तुम्ही बघितलं ज्या काही कंत्राटी पद्धतीवरती भरती होतात तर त्या ह्या 2 पद्धतीने होतात. ठीक आहे, एक म्हणजे आउटसोर्सिंगच्या माध्यमातून आणि दुसरं जर आपण बघितलं तर स्वतः शासन काही ठिकाणी कंत्राटी पद्धतीने भरती करते. कंत्राटी पद्धतीने काय करते, भरती करते. मग जर तुम्हाला म्हणजे आउटसोर्सिंगच्या माध्यमातून भरती करायची असेल किंवा शासकीय भरती असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना डायरेक्ट प्राधान्यक्रम देता येईल किंवा त्याच विद्यार्थ्यांचा सुरुवातीला विचार करण्यात यावा अशा पद्धतीचं जर पत्र काढलं तर तसं पाहिलं तर काहीच हरकत नाही. कारण की हे विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांकडे स्वतः तर एक अनुभव आहे. ठीक आहे, म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, पूर्ण प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्याच्यामुळं सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे काय, त्यांना त्या संबंधित विभागाच्या स्किल्स त्यांच्याकडे आहेत, त्यांच्याकडे कौशल्य आहेत. ठीक आहे, आणि या कौशल्यासोबतच त्यांच्याकडे काय आहे, अनुभव आहे. आणि या विद्यार्थ्यांनी सर्टिफिकेट सुद्धा प्राप्त केलेलं आहे, प्रमाणपत्र सुद्धा त्यांना मिळालेलं आहे. मग जर एवढ्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या विद्यार्थ्यांकडे असतील तर तुम्हाला काय हरकत आहे, काहीच हरकत नाही या विद्यार्थ्यांना रोजगार देण्यासंदर्भामध्ये. म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय आपल्या कौशल्य विभागाचे जे मुख्य आयुक्त आहेत त्यांनी या संदर्भामध्ये जर पत्र निर्गमित केलं आणि विद्यार्थी आपले जे विद्यार्थी आहेत त्यांनाच सुरुवातीला प्राधान्य द्या इतर विद्यार्थ्यांपेक्षा असं त्यांनी म्हटलं तर 100% आपल्या विद्यार्थ्यांना आउटसोर्सिंगच्या माध्यमातून काय होऊ शकतं, रोजगार उपलब्ध होऊ शकतो. आणि मला असं वैयक्तिकरित्या वाटतं की हे करत असताना काय करायला पाहिजे की आउटसोर्सिंगच्या माध्यमातून ज्या कंपन्या मनुष्यबळाची भरती करतात, ठीक आहे, आउटसोर्सिंगच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे ती ज्या विद्यार्थ्यांना घेतल्या जातं तर ह्या जागा कुणीकडे निघतात, ठीक आहे की नाही, यांची माहितीच विद्यार्थ्यांना मिळत नाही. मग आता मला सांगा तुम्ही ह्या जागांची जर माहितीच विद्यार्थ्यांना मिळत नसेल तर विद्यार्थी या जागांसाठी अप्लाय तरी कसं करतील, महत्त्वाचा फॅक्टर आहे ना. ठीक आहे ना, अप्लाय कसं करतील. मग महत्त्वाचं काय आहे की ह्या जागा कंत्राटी पद्धतीने येत आहेत हे विद्यार्थ्यांना माहिती पडलं पाहिजे. विशेषतः कोणाला माहिती पडलं पाहिजे, हे आपल्या प्रशिक्षणार्थी बांधवांना माहिती पडलं पाहिजे आणि यासाठी एक पोर्टल तयार झालं पाहिजे. ठीक आहे, या पोर्टलला म्हटलं जातं मॅच मेकिंग पोर्टल. म्हणजे विद्यार्थ्यांकडे जे काही शिक्षण आहे तर त्या शिक्षणाच्या नुसार ज्या काही जागा आलेल्या आहेत त्या जागांची यादी या विद्यार्थ्यांना मिळेल ज्या विद्यार्थ्यांनी संबंधित प्रकारचं शिक्षण घेतलेलं आहे. आणि मग हे शिक्षण घेतलेला माहिती आहे विद्यार्थ्यांना ते त्यांच्याकडे आहे. मग त्यामुळे काय होईल की विद्यार्थ्यांना जॉब कशा पद्धतीने सिक्युअर करता येईल याच्या संदर्भामध्ये संधी उपलब्ध होईल, त्यांना याची माहिती सुद्धा मिळेल आणि मग ते विद्यार्थी काय करतील, त्या ठिकाणी अप्लाय करतील. आणि एकदा का विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं तर 100% त्यांना काय भेटू शकते, जॉब मिळू शकते. आणि जॉब मिळवणं, रोजगार मिळवणं हेच तर या योजनेचं उद्दिष्ट आहे. म्हणून अशा पद्धतीने जर शासनाने केलं तर मला असं वाटतं की निश्चित आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. याबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे. भागवत कबाडी सरांना सुद्धा म्हटलं की ठीक आहे, तुम्ही याच्यावर स्वतः विचार करा आणि मग त्यांना सांगा तुम्हाला काय वाटतं. भागवत कबाडी सरांनी कोणत्या गोष्टीवरती राजी व्हायला पाहिजे आणि नंतर उपोषण सोडायला पाहिजे याच्याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.